कोस्टल रोडवरून पोलिसांचीच गाडी पळवून शहरामध्ये हायदोस घालणाऱ्याला अखेर अटक करण्यात आलेली आहे। दत्तात्रय झंझुटे असं आरोपीचं नाव आहे। या इसमानं पोलिसांचीच नवी कोरी स्कॉर्पिओ गाडी पळवली होती। त्याच्यानंतर पोलिसांच्या गाडीतनं महालक्ष्मी वरळी असा या माणसानं मुक्त संचार केला। या घटनेमध्ये पोलिसांची गाडीचं हे नुकसान झालेलं असून अखेर मलबार हिल परिसरामध्ये त्याची गाडी अडवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। आरोपीनं कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये सुद्धा विरुद्ध दिशेने वाहन चालवलं होतं। अंधेरीला राहणारा हा आरोपी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असल्याची माहिती आहे। तर कोस्टल रोडवरनं पोलिसांचीच गाडी पळवणाऱ्याला अखेर अडवण्यात आलेले आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे। दत्तात्रय झंझुटे याला अखेर अटक करण्यात आलेली आहे। कोस्टल रोडच्या बोगद्यामधनं सुद्धा हा पोलिसांची गाडी घेऊन विरुद्ध दिशेने जात होता। मलबार हिल परिसरामध्ये अखेर त्याला अटक करण्यात आली आहे। या घटनेमध्ये पोलिसांच्या गाडीचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। गाडी पळवल्यानंतर यानं महालक्ष्मी तसंच वरळी भागामध्ये मुक्त संचार केला, मात्र अखेर मलबार हिल परिसरामध्ये झंझुटेला अडवण्यात पोलिसांना यश आलंय। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी साक्षी यादव यांच्याकडनं। साक्षी, धक्कादायक प्रकारच म्हणायला लागेल, पोलिसांची गाडीच पळवलेली आहे। नक्कीच आपण बघतो की कोस्टल रोडवरून पोलिसांची गाडी पळवून शहरात हौदास घालणाऱ्या आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे। गुरुवारी सकाळी वाहतूक पोलीस आणि हवालदार हे लघुशंकेला गेले असता गाडीतून उतरला असता तो दत्तात्रय झंझुटे नावाच्या इसमाने पोलिसांची नवी कोरी स्कॉर्पिओ गाडी पळवण्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतर पोलिसांनी गाडीतून महालक्ष्मी वरळी असा मुक्त संचार करत जी आहे ती आता आरोपीला अटक केलेली आपल्याला पाहायला मिळते। समोर येणाऱ्या गाड्यांची पर्वा न करता विरुद्ध दिशेने गाडी पळवण्याची माहिती जी आहे ती समोर येते आपल्याला। जो व्यक्ती होता ज्याने जी गाडी पळवण्याचा प्रयत्न केली होती नक्कीच साक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तो पोलिसांची गाडी हायजॅक करणाऱ्या इसमाला अखेर पकडण्यात यश आलंय।